कॉन्टेंट खूप रिलेटेबल असतात. हां. तर मग त्याचं स्क्रिप्टिंग असेल, त्याची काय प्रोसेस असते तुमची? सो रँडमली आता आम्ही ऑफिस गोईंग आहोत. हं. सो ट्रेनमधनं जाताना म्हणा, बायका काय गप्पा मारतात किंवा मैत्रिणी कशा वागतात. आमच्या वयाच्या मुलींचे सध्या काय त्यांच्यात काय गप्पा चालू असतात, काय विषय त्या बोलतात किंवा दोन मैत्रिणींमधलं नातं कसं असतं, ह्याचा विचार करून YouTubeचा अल्गोरिदम किंवा Instaचं असेल, तो कसा क्रॅक केला? तुम्हाला काय वाटतं, की जास्त व्ह्यूज कशामुळे येतात? आम्ही एक 4-5 व्हिडिओ केल्यानंतर आम्ही एक कापूस कोंड्याची गोष्ट असा एक व्हिडिओ केलेला ओके. आणि तो सुपरहिट गेला म्हणजे एकदम अफलातून गेला. मॅगी मेट्सला एवढे फॉलोअर्स किंवा कसं काय झालं तर असं कोणीच नाहीये, असे कोणतेच क्रिएटर्स नाहीये, ज्यात दोघं मिळून व्हिडिओज करतात. दोन मुली, दोन दोन मुली. मैत्रिणी. तुम्हाला ब्रँड कोलॅबोरेशन येतात किंवा ते तुम्ही कसे ॲक्सेप्ट करता किंवा त्याची काय प्रोसेस असते? आता इन्स्टावर डीएम्स येतात किंवा मेलवर डीएम्स येतात. त्यांच्याशी कनेक्ट करतो. त्यांचं ब्रँड काय आहे, कशासाठी त्यांना रील करायची आहे, नॉन कोलॅब आहे, कोलॅब आहे, म्हणजे पेड कोलॅब आहे, हे सगळं किंवा बार्टर आहे, हे सगळं जाणून घेऊन मग आम्ही पुढची प्रोसेस करतो.